नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण 4 ते 4 या टिपक्यांच्या सहाय्याने खूप सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत. पहा तर असे टिपके मी मांडून घेत आहे 4 ते 4. चला तर आपले हे 4 टिपके मांडून झालेले आहेत. आता आपण चौकोन काढून घेणार आहोत. चारही बाजूचे चारही टिपके आपण एकमेकांना जोडून घेणार आहोत. पहा तर अशा पद्धतीने आपण चौकोन काढून झालेले आहे. तर आपण त्या चौकोनाला आता बारीक बारीक चौकोन काढून घेणार आहोत, कमी कमी साईज होतील असे. पहा अशा पद्धतीने हे एक, हे दुसरी रेषा काढून घेतोय, हे तिसरी रेषा, हे 4. आता आपण हे खालच्या रेघेला जोडून घेणार आहोत. चला तर अशा पद्धतीने आपण हे चौकोन जोडून घेणार आहोत. आता आपण चारही बाजूंना अशाच प्रकारे हे चौकोन काढून घेणार आहोत. पहिली एक समांतर अशी मोठी रेघ ती जोडून घेणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा एक छोटी रेघ, चुकू नये म्हणून मी थोडेसे टिपके काढून घेत आहे. छोटी रेघ, त्याच्याहून आता छोटी रेघ, त्याच्याहून आणखीन एक छोटी रेघ. चला तर आता रेषा जोडून घेऊयात. खालच्या लास्टची जी रेघ आहे त्याला आपण जोडून घेणार आहोत पटापट. खूप सुंदर आणि सुरेख अशी रांगोळी आपण काढणार आहोत 4 ते 4 टिपक्यांची. चला तर अशा पद्धतीने आपण या रेघा काढून घेणार आहोत प्रत्येक साईडला. अंगणामध्ये खूप सुंदर दिसणार आहे ही रांगोळी. चला तर आता लास्ट बाजू राहिलेली आहे आपली चौकोन काढण्याची. तर सगळ्या पद्धतीने आपण जसे काढलेले आहेत 3 रेघा, त्याच पद्धतीने आपण याही काढणार आहोत. पहा तर किती आखीव रेखीव अशी रांगोळी आपली वाटत आहे. खूपच सुंदर दिसत आहे. आता आपण त्यातले चौकोन जे आहेत त्याला क्रॉस करणार आहोत सगळेच. अशा पद्धतीने आपण सगळेच चौकोन हे रेघा मारून घेणार आहोत क्रॉस. प्रत्येकच चौकोन एकमेकांना क्रॉस असतील असे आपण काढणार आहोत अशा पद्धतीने. पहा तर किती सुंदर आणि सुरेख रांगोळी वाटत आहे आपली. अशाच पद्धतीने आपण चारही बाजूंना एकमेकांना क्रॉस होतील अशा चौकोनांमधून रेघा काढणार आहोत. त्याच्या आधी आपण खाली अर्धगोल काढून घेणार आहोत चारही बाजूंना 4-4 रेषा. 2, हे 3 आणि हे 4. एक, हे 2, हे 3 आणि हे 4.
2 3 आणि 4. चला तर आता त्याच्यात एक एक पट्टीला पण रेघा काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे क्रॉस रेघा परत एकदा कंप्लीट करत आहोत. खूपच सुंदर आणि सुरेख वाटते रांगोळी ही सगळ्यात लास्टला. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, लास्टपर्यंत पहा, म्हणजे समजेल की आपण रांगोळी काय काढली आहे ती. सगळे येणार जाणारे तुमचे कौतुक करतील. किती सुंदर आणि किती सुबक अशी रांगोळी काढली आहे. अप्रतिम रांगोळी काढली आहे याबद्दल. अशा पद्धतीने आपण टिपके देऊन घेत आहोत अर्धगोलामध्ये. चला तर आता आपली शेवटची बाजूही राहिलेली आहे. अशाच प्रकारे कंप्लीट करायची. तर आपण तीही करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली अर्धी रांगोळी तर आता कंप्लीट होत आलेली आहे. राहिलेलीही आपण लवकरात लवकर कंप्लीट करतोय. सगळ्यांना समजावं यासाठी मी थोडंसं हळूवार पद्धतीने काढत आहे. अदरवाईज मी खूप फास्ट काढली असती, पण ते समजलं नसतं कोणत्या घरातून कुठे रेघ मारली. बरोबर आहे. त्यामुळे चला तर आपण व्यवस्थित हळूवारपणे शिस्तीत आपण ह्या रांगोळ्या काढणार आहोत. चला तर मग या रेघा काढून कंप्लीट होत आलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण जी लास्टची रेघ आहे त्याला आपण कमळ काढणार आहोत. अशा पद्धतीने आता आपण आतल्या साईडने फूल काढत आहोत. त्याला आपण रंग भरणार आहोत. खूप सुंदर आणि सुरेख रांगोळी आहे. अशा पद्धतीने आपण एक कमळ काढत आहोत. खूपच सुंदर आणि सुरेख आपली रांगोळी येत आहे. चला तर अशा पद्धतीने आपण कमळ काढून कंप्लीट करत आहोत. आणि त्यातल्या त्यात मधल्या साईडला 3 रेघा मारून एक पान काढून घेणार आहोत. चला तर आपण चारही बाजूंना अशाच पद्धतीने कमळ आणि 3 रेघा काढून एक ज्योत काढणार आहोत. खूपच सुंदर आणि सुरेख आपली ही रांगोळी दिसत आहे. तर आपण त्याच्यानंतर लाल रंग हे भरणार आहोत. आता ते 3-3 रेघांचे आपण पाकळ्या काढून घेणार आहोत. मध्ये गोल रिंगण काढणार आहोत. चला तर ही आपली रांगोळी आता पूर्णपणे कंप्लीट होत आलेली आहे.
अशा पद्धतीने आपण ही रांगोळी पूर्णपणे कंप्लीट करत आलेलो आहोत. त्याच्यानंतर आपण थोडासा लाल रंग आणि पिवळा रंगाचा वापर करून थोडेसे कलर आपण देणार आहोत. चला तर 3 रेघा मारूयात. 1 2 आणि 3. एक कळी काढून त्याच्यामध्ये गोल काढणार आहोत आणि राहिलेल्या साईडला रेषेचे पांढऱ्या रंगाचे टिपके देणार आहोत सगळ्याच बाजूनी. कमळाच्या पुढेलाही आपण एक एक टिपके काढले. तर प्रत्येक रेघेला आपण टिपके देऊन पाकळीला सुद्धा आपण असा ज्योत असेल असा रंग देण्यासारखं करणार आहोत. लाल रंग भरून घेऊयात. मध्यभागी पिवळा रंग देऊन त्याला पसरवून मग आपण लाल रंग हे भरणार आहोत. अशा पद्धतीने आपण लाल रंग हे भरत आहोत. खूपच सुंदर आणि सुरेख ही रांगोळी कंप्लीट झाल्यानंतर आपली पूर्णपणे वाटणार आहे. चला तर आता आपली रांगोळी पूर्णपणे कंप्लीट होत आलेली आहे. अशा पद्धतीने आपण ही रांगोळी पूर्णच कंप्लीट करून घेत आहोत. पिवळे टिपके हे देत आहोत, त्यामध्ये लाल टिपके देत आहोत. आता त्याच्या लेफ्ट साईडला तेवढं द्यायचं राहिलेलं आहे आपलं, तेही आपण 1 मिनिटात कंप्लीट करणार आहोत. म्हणजे पूर्णपणे ही रांगोळी आपली कंप्लीट होणार आहे. रांगोळीचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. चला तर आपली दुसरी बाजू ही आता चांगल्या प्रकारे कंप्लीट झालेली आहे. माझी काढलेली रांगोळी जर खरंच आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा. नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हवे असतील तर सबस्क्राईब जरूर करा. तर अशा प्रकारे माझी ही रांगोळी पूर्णपणे काढून कंप्लीट झालेली आहे. आपण थोडीशी बॉर्डर काढून घेत आहोत. धन्यवाद रांगोळी लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल. पहा किती सुरेख आणि सुंदर आपली रांगोळी वाटत आहे. धन्यवाद. थँक्यू.